नमस्कार. बीइंग वुमनच्या या एपिसोडमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत आदित्री टूर्सच्या छायाप्रकाश शास्त्री लिमये यांना. पर्यटन म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर ही दृश्य येतात. उत्तुंग बर्फाच्छादित हिमालय, समुद्रकिनारे, हवेल्या, किल्ले, महाल हे सगळं डोळ्यासमोर येत राहतं. आणि मग आपल्याला पर्यटनाला जायचे एक वेध लागतात. सुट्ट्या लागला की तर लगेचच सगळ्यांना वेध लागतात. पण असं नाही आता. थोडंसं बुकिंग करून, थोडंसं प्लॅनिंग करून जायला लागतं. आणि हे सगळं प्लॅनिंग, बुकिंग हे सगळं आदित्री टूर्सकडून होतं, नियोजन होतं त्याचं. तर आज आपण आता आदित्री टूर्सच्या छायाप्रकाश शास्त्री लिमये यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार. आदित्री टूर्सची सुरुवात कशी झाली? आदित्री टूर्सची सुरुवात ही वेगळ्या पद्धतीने झालेली आहे. पण आत्ता जो तुम्ही पहिला प्रश्न जो निर्माण केला आहे किंवा विचारताय लोकांना, तर त्या दृष्टीने मी सांगते की सुट्ट्या लागणार आहेत हे आपल्याला सुट्ट्या लागल्यानंतर जाणीव होते. आणि तेव्हा एकदम गडबड सुरू होते की मग आता कुठे जाऊया, इथे जाऊया, तिथे जाऊया. पण आपण ज्या ठिकाणी जाणार आहे तिथे राहण्याची व्यवस्था पण चांगली असावी लागते. गर्दी तर सगळीकडे सुट्ट्या म्हटल्यानंतर असतेच, परंतु त्यासाठी आपल्याला आधी नियोजन, सुट्ट्या लागायच्या आधी कमीत कमी 3 ते 4 महिने आपलं नियोजन पक्कं लागतं. आणि या बाबतीमध्ये आम्ही नक्कीच चांगला लोकांना विचार विनिमय सांगतो की तुमचं ठिकाण पक्कं करा, तुमच्या वेळा पक्का करा आणि त्याप्रमाणे तुम्ही निश्चिंतपणे सगळा त्या तिकडची जाण्याची, येण्याची, राहण्याची, खाण्यापिण्याची जबाबदारी सर्व आमची. बरं. आणि ती उत्तमपणे चोख कशी होईल, तुम्हाला ते आनंददायी कशी संपूर्ण ट्रीप होईल हे आम्ही नक्कीच करून देतो. या दृष्टीने आम्ही काश्मीर किंवा मसुरी, नैनिताल, जिम कॉर्बेट, कौसानी आणि त्याच्याबरोबर ट्रेकिंग म्हणून द्रोणागिरी पर्वतावरती काही भाग. आपल्याला द्रोणागिरी पर्वत म्हटलं की एकदम हनुमानाची उडी. आणि त्यांनी द्रोणागिरी पर्वतावरनं संजीवनी वटी घेतली ते आठवतं. पण काही भाग असा आहे, कुमाऊ कैलास हा भाग आहे, त्या ठिकाणी जर आपण गेलो तर बर्फाच्छादित प्रदेश असून सुद्धा तिथे आपल्याला बोचरी थंडी तिथे जाणवत नाही. आणि काही ठराविक उंचीपर्यंत आपण ट्रेकिंग करून जाऊ शकतो. आणि त्या ठिकाणी एक अद्भुत घटना घडलेली आहे. थोडं हे आध्यात्मिक आहे. तर महावतार बाबाजी अलीकडे सगळ्यांना माहिती आहे, त्यांचे बद्दलची उत्सुकता आहे लोकांना. आणि त्यांनी त्यांच्या एका शिष्याला लहरी महाशय म्हणून त्यांना अनुग्रह दिलेली जागा आहे ती. कुठे आहे ती? द्रोणागिरी पर्वतावर. द्रोणागिरी पर्वत म्हणजे आपण बद्रीनाथच्या बाजूनी बघतो हाती घोडा पालखी, म्हणजे अवली पर्वतावरती अवली रोपवेनी वर गेल्यानंतर तुम्हाला उत्तुंग बर्फाच्छादित सगळी शिखरे 12 महिने असणारे दिसतात. तिथे सांगतात की हाती घोडा पालखी असं त्याचं नाव आहे. तर त्याच्यातला द्रोणागिरी पर्वत आहे आणि त्याची एक बाजू आपल्याला दिसते आणि पलीकडच्या बाजूला कुमाऊ कैलास हा भाग आहे. कैलास म्हणजे हिमालयाचे 4-5 वेव्ज आहेत, त्याच्यातला कुमाऊ कैलास भाग. या इथे निसर्ग सुंदर आहे, भरपूर वनस्पती किंवा रंगीबेरंगी फुलं, नंतर आपण जे अक्रोड, बदाम, सफरचंद हे भरपूर पिकणारं असं ते स्थान आहे ती. आणि तिथे ते वेगळाच अनुभव देणारं बाबाजींचं स्थान आहे. इकडे मसुरीला पण आपण छान आहे. कौसानी तर कौसानीच्या तिथे गेल्यावर आपल्याला नेपाळपर्यंतच्या सगळ्या रांगा दिसतात हिमालयाच्या. सकाळचा सनराईज पॉईंट हा उत्तम आहे, अतिशय सुरेख दिसतो. हे सगळ्यांना विलोभनीय असे दृश्य तिथे मिळतात. जिम कॉर्बेटला तर तुम्ही सफारी करता, जीपमधनं सफारी असते आणि आतपर्यंत जंगलातनं ते फिरवतात. आपल्याला लक असेल तर आपल्याला तिथे वाघांच्यासाठी म्हणून ते प्रसिद्ध आहे. मग हा सगळा भाग एका टूरमध्ये येतो? हो, हा एका टूरमध्ये येतो. आणखीन समुद्रकिनारे वगैरे जे म्हणतात ते कोकणाच्या बाबतीमध्ये सुद्धा
आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना त्याची उत्सुकता आहे. हो. पण भारतामध्ये विविध राष्ट्र आहेत. आता पुण्यामध्ये सर्व भारतातली जगभरातली लोक येतात. त्यांना समुद्र किनारा आणि कोकण आणि मे महिन्याची सुट्टी याचं म्हणजे तिथला जो रानमेवा आहे, कोकणातला मेवा आंबा, रत्नागिरी हापूस, पायरी, फणस, करवंद, जांभळं, हा पण लयलूट तिथे आपल्याला करायला मिळते. स्पेशालिटी गुहागर वगैरे सारखे समुद्र किनारे आहेत. अशा ठिकाणी पण आम्ही नक्कीच घेऊन जातो लोकांना. त्याचे अट्रॅक्शन भरपूर आहे. म्हणजे आता उत्तर ते दक्षिण सगळीकडे आणि पूर्व आणि पश्चिम भारताच्या चारही कोपऱ्यात, चारही दिशांमध्ये तुम्ही. हो, भारत आणि नेपाळ. आता पुढे धाकटा मुलगा पण या आमच्या बरोबर कार्य करण्यासाठी तयार आहे. त्याच्या अभ्यासाने आम्ही परदेशातल्याही टूर्स आयोजित नक्कीच नियोजन करू असे आहे. म्हणजे पुढचं प्लॅनिंग आहे. हो. तुमच्याकडे म्हणजे आता तुम्ही अध्यात्म टूर म्हणालात, तर त्या अध्यात्म टूर मध्ये कुठला भाग येतो, कोणते आता मगाशी तुम्ही विचारलं की आदित्री टूर्स कुठे जातात? हा, म्हणजे कसं काय झालं सुरू. तर माझे यजमान प्रकाश शास्त्री लिमये, म्हणजे आमचं लिमये घराणं हे मूळ कोकणातलं अडिवऱ्याचं. आणि या घराण्यामध्ये पूर्वापार सर्व ग्रंथ, वेदांचं अध्ययन, पौराणिक ग्रंथ असं सगळा अभ्यास परंपरागत आहे. तशीच परंपरा आमच्या मिस्टरांना पण अवगत आहे. त्यांनी संस्कृत घेऊन, संस्कृत, पाली आणि फिलॉसॉफी घेऊन ग्रॅज्युएशन केलंय. समकक्ष टीमबीची पण ग्रॅज्युएशन केलेलं आहे. आणि अचानकपणे एका क्षणी अधिकारी व्यक्तींनी त्यांना सांगितलं की तुमचे वडील भागवत करत होते हे माहिती आहे. त्यांना आम्ही बोलवायचं होतं पण चान्स देऊ नाही शकलो. पण आता तुम्हाला ती संधी आम्हाला द्यायची आहे आणि तुम्ही यंदापासून भागवत सांगायला आमच्या मंदिरामध्ये या. आम्हाला थोडं दडपण आलं चांगल्या पद्धतीचं, पण आम्ही ते स्वीकारलं. आणि त्यांचा संस्कृतचा अभ्यास असल्यामुळे आणि लहानपणापासून वडिलांना संस्कृत संहिता वाचन आणि संध्याकाळी प्रवचन अशा पद्धतीची परंपरा आहे. तर त्यामध्ये संस्कृत वाचन ते करायला मदत जात होते आणि त्यांनी त्यामुळेच आग्रह केला की तुम्ही ते सुरू करा. मग ते भागवत सप्ताह सुरू झाले आणि 1-2 वर्षातच समोर जे श्रोतृवर्ग होता, अभ्यासू होते, त्यांनी आपली प्रौढी म्हणून नाही सांगते, पण तुम्ही जे काही सांगता आणि आम्हाला घरातनं यायला 5 मिनटं 2 मिनटं एखादा दिवस आमचा गेला तर आम्हाला चुटपुट लागते की या 5 मिनटात तुम्ही काय सांगितलंय हे आम्हाला मनात सारखं विचार येत राहतो. तर तुम्ही असं करा की भागवतामध्ये काही ठिकाणं सांगितलेली आहेत, त्या ठिकाणी जाऊन भागवत ऐकावा असं त्या ग्रंथातच वर्णन केलेलं आहे. तर म्हणजे उदाहरणार्थ नैमिषारण्य, वृंदावन, बद्रीनाथ, द्वारका अशी 5-6 ठिकाणं आहेत, हरिद्वार. तर त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला घेऊन जा, म्हणजे आम्ही 24 तास तुमच्या सान्निध्यात असू आणि आम्हाला संपूर्ण भागवत तुमचं ऐकायला मिळेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे 2 सेशन असतात, सकाळी संस्कृत वाचन, संध्याकाळी त्याचं प्रवचन उकल करून सांगायचं. तर सारखेच मागे लागले श्रोतृवर्ग. तर आता म्हटलं आम्ही तेव्हा मी स्वतः 46-47 वर्ष होते, मिस्टर 50-52 वर्ष. म्हटलं ठीक आहे आम्ही करू, तुमचा आग्रह आहे तर आम्ही नक्की करू, पण थोडा आम्हाला वेळ द्या. आता विचार करता की हे सगळे ऐकायला येणारं म्हणजे हे सिनियर सिटीजन वर्ग आहे. मग ह्या सगळ्यांना आपण घेऊन जायचं, ज्या ठिकाणी जाणार आहे ती ठिकाणं कशी आहेत हे आधी आपण अभ्यास केला पाहिजे. तिथे सोयी काय आहेत, आपण त्यांना योग्य जेवणा खाण्याची सोय करू शकू का, राहायची सोय व्यवस्थित करू शकू का, आधी आम्हाला अभ्यास करायला थोडा अवधी द्या, मग आम्ही नक्की नेऊ. त्याप्रमाणे आम्ही 1 वर्ष मागून घेतलं आणि अभ्यास केला आणि पहिली आमची सहल नैमिषारण्यात भागवत करण्याचं ठरलं. अपेक्षा होती 60-65 जण येतील, पण
लोकांनी अत्यंत सुंदर प्रतिसाद दिला आणि भगवंताची कृपा 110 लोकांनी नावं नोंदवली ती अरे वा. आणि 101 लोक फायनली आमच्याबरोबर आमच्या त्या सहलीमध्ये सामील झाली आणि त्याच्याबरोबर आम्ही काशी, गया, प्रयाग आणि अयोध्या हेही त्याच्याजवळ असणारी आध्यात्मिक परंपरागत ज्याला महत्त्व आहे त्रिस्थळी यात्रा हो. आणि रामाचा जन्मभूमी असेही सामील केलं. आणि सांगायचं म्हणजे ते अतिशय सुरेख झालं. आणि त्या बेसवरतीच आत्तापर्यंत 2006 पासून आजपर्यंत आमचा प्रवास चालू आहे. कमीत कमी वर्षातून आम्ही 6 तरी ट्रिप्स नेतो. मग एकात एक उलगडत जातो. 21 वर्ष तुम्ही या सगळ्या ट्रिप नेताय जवळजवळ. हो. आणि त्या अगदी सक्सेसफुली पार पडलेल्या आहेत. पूर्ण समाधान आहे. परत परत येणारी लोक आहेत. आम्हाला तुमचे सगळीकडचे भागवत ऐकायचे. काही जणांचा प्रश्न निर्माण झाला की हे तुम्ही काय सगळं आध्यात्मिकच नेता, निसर्ग कुठेच नाही, काही नाही, मजा नाही. म्हटलं असा विचार केला की अहो निसर्ग आणि अध्यात्म हे एका हातात हात घालूनच आहेत. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की इथे फक्त निसर्गच आहे. पण तिथे आमचा जो म्हणजे मिस्टरांचा जास्त करून त्यांच्याबरोबर माझा सहवासाने की प्रत्येक ठिकाणी काहीतरी तुम्हाला वेगळं आढळतं, सापडतं आणि ते दाखवण्याचं मात्र आमची हट्टच असतो की जरी अवघड असली एखादं ठिकाण तरी ते आम्ही आवर्जून दाखवतो आणि ते दाखवल्यामुळे लोक खूप समाधानी होतात. शेवटी तुमच्या दृष्टिकोनावरती पण असतं. म्हणजे तुम्ही साध्या ठिकाणी गेलात तरी तुम्हाला तिथे अध्यात्म किंवा शांततेचा अनुभव येतो, अनुभूती येतेच. आणि आता तुम्ही अशा ठिकाणी नेताय की तिथे आहेच, म्हणजे भागवत तिथे बसूनच ऐकलं तर त्याचा परिणाम जास्त होतो. तर हे खूप वेगळं आहे. आणि अध्यात्म आणि निसर्ग ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही दाखवता. म्हणजे असं नाहीये फक्त की देवळात नेलं तिथून परत आणलं, असं नाही. आता कोस्टल कर्नाटक हा भाग असा आहे बरं की म्हणजे मला देखील खूपच आश्चर्य वाटलं. आपण अनेक जंगलं प्रवासात बघत असतो, पण तिथलं दृश्य आणि कोस्टल कर्नाटकातलं दृश्य जमीन आसमानाचा फरक आहे. उत्तुंग झाडं आहेत, मसाल्याच्या बागा आहेत, चहाचे मळे आहेत, पण पानाच्या झाडाच्या शेंड्यापासून पूर्ण ती स्वच्छ असतात, हिरवीगार निसर्ग आणि सुरक्षित आहे ते. बाकीच्या काही आपल्या आक्रमणांच्यामुळे काही भाग उद्ध्वस्त झालाय, पण कोस्टल कर्नाटकापासून कन्याकुमारीपर्यंत हा भाग सुरक्षित आहे आणि सुंदर आहे. निसर्गाने तर भरलेलाच आहे. त्याप्रमाणेच ऐतिहासिक अत्यंत पौराणिक महत्त्व असलेली ठिकाणं पण या संपूर्ण दक्षिण भारतामध्ये आहेत. म्हणजे कोस्टल कर्नाटकाला जाताना तुम्ही आता मगाशी जी काही नावं घेतलीत की सुब्रमण्यम म्हणा, आणि कोस्टल कर्नाटकामध्ये कटील परमेश्वरी म्हणून आहे, शृंगेरी मठ आहे, होरनाडू आहे, तिथे सोन्याची अन्नपूर्णेची मूर्ती आहे. आणि तिथे पूर्वीपासून मोठं बाजार भरायचा. आत्ता देखील तिथे तुम्हाला मसाल्याचे पदार्थ इतके ताजे आणि रिझनेबल भावामध्ये मिळतात, अगदी सुरेख असतात. नंतर उडुपी पण आहे ना. उडुपी पण आहे. तर उडुपीला देखील ती गोष्ट वेगळी आहे सगळी कृष्णाची. त्यांनी भक्तासाठी आपलं पूर्ण अबाउट टर्न घेऊन जिथे तो उभा होता दर्शनासाठी, तो दारात नव्हता, तो जिथे उभा होता तिथे म्हणजे आताही लोकांना त्या खिडकीतूनच दर्शन घ्यायला लागतं फक्त त्यांनी. आणि त्याच्याबरोबर उडुपीचा समुद्र, पॅराग्लायडिंग वगैरे, बोटिंग करायला पण छान आहे. म्हणजे इथं दोन्ही आहे. वयोगट बघता काही जण मात्र तरुण वर्ग सुद्धा आमच्याबरोबर आलेले. जेव्हा आम्ही हम्पी, हॉस्पेट ह्या भागात गेलो तिथे म्हणजे किष्किंधा नगरी आहे, अंजनेय पर्वत आहे, शबरीची गुहा आहे. तर काही जण अभ्यास करणारे की तुम्ही राम वनवासात जाताना ज्या मार्गाने गेलेले होते त्या मार्गाचा पद्धतीने तुम्ही जाताय आणि म्हणून आम्ही तुमच्याबरोबर आले.
तरुण वर्ग पण त्या मी याला त्याच येते. प्रश्नाकडे येणार होते की हां. तुम्ही जे मगाशी म्हणलात की आमच्या बरोबर येणारे सगळे भागवत ऐकणारे थोडे सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिकच होते. होते. पण आता मी तेच विचारणार होते की ही मुलं कशी अट्रॅक्ट झाली तुमच्याकडे, यंग जनरेशन? हां, असंच म्हणजे तर आम्ही यामुळे attract हां, झाली. म्हणजे एक रिमोट प्लेसमध्ये काही वेगळं जे आम्ही दाखवतो, हम्म. तर ते बघण्यासाठी. म्हणजे आता हा रामायण काळातला मार्ग आहे म्हणून येतात. आता काश्मीरला तर तरुण वर्ग उत्सुकच जातातच. असतो. हो. तुमचा एखादा असा अविस्मरणीय प्रसंग आहे का की तुम्ही एखाद्या ठिकाणी घेऊन गेलात लोकांना आणि मग त्यांचा फीडबॅक आला तुम्हाला की आम्हाला हे असं वाटलं? हो. असं तर खूप आले असतील, हो. पण एखादा तुम्ही सांगू शकाल? हो, आत्ताचा ताजाच अनुभव आहे. काशी, गया, प्रयाग म्हणजे अयोध्येसाठी सगळ्यांनाच उत्सुकता आहे हो. की रामलल्लाचं दर्शन आपण कधी घेणार, आपल्याला कधी मिळणार. मग ह्यासाठी आम्ही एक जाहीर केलेलं आहे बर. की तुम्ही तुमची वेळ बघा, तुमच्या तारखा सांगा आणि त्याप्रमाणे आम्ही भारतभर नेणारच आहोत. पण रामलल्लासाठी तर अगदी म्हणजे छोट्या मुलापासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना यायची उत्सुकता आहे. हो. आणि त्यासाठी तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही तुमची सोय करून देऊ. तर तुम्हाला नुसतं अयोध्येला जायचं असेल तरी तशी सोय करू. काही जण म्हणतात की नाही आता काशीच पण नवीन झालंय, ते पण आम्हाला बघायचंय. तर आताच आम्ही जाऊन आलो. काशी, गया, प्रयाग, अयोध्या, नैमिषारण्य, ब्रह्मावर्त अशी मी जाहीर केलेली होती. पण कुंभमेळ्यामुळे त्याला आम्हाला तारखा पुढे न्यायला लागल्या. ही किती दिवसांची होती? ही आत्ता 10 दिवसाची होती. पहिली आम्ही चित्रकूट पण घेणार होतो की म्हणजे रामायणकालीन रामाचा पदस्पर्श झालेली ठिकाणं, काही विशेष त्या ठिकाणी घटना घडल्यात त्या पण आपण दाखवता आल्या तर दाखवूया. तर प्रतिसाद मिळाला, पण ते कुंभमेळ्यामुळे आम्हाला तारीख पुढे न्यायला लागली. व पाडव्याच्या आत तर यायला पाहिजे म्हणून मी काही ठिकाणं गाळली. तर लोक म्हणले की तुम्ही असं करा, आम्ही विमानाने येतो पण ती ठिकाणं दाखवा. हां, पण म्हटलं तरी आपल्याला चित्रकूट नाही बघता येणार. पण मग ब्रह्मावर्त हे पौराणिक महत्व असलेलं, भागवतात त्याचं वर्णन आहे. कुरुक्षेत्राला आहे तेच नाही, कुरुक्षेत्र नाही, ब्रह्मावर्त. ब्रह्मावर्त आता त्याला बिठूर म्हणतात. कानपूर पासून जवळ, लखनौ आणि कानपूर म्हणजे कानपूर पासून अगदीच जवळ आहे. म्हणजे पृथ्वी उत्पन्न झाल्यानंतर रामायणकालीन लवकुशांचा जन्म झालेली जागा आणि घोडा अडवलेली जागा, अश्वमेध यज्ञाचा घोडा रामाने जो सोडला ती जागा आहे. म्हणजे तिथे आश्रम आहे. आणि आत्ताचा लेटेस्ट काळातलं म्हणजे बाजीराव पेशवे, शेवटचे बाजीराव, तर त्यांचं तिथे राहण्याचं स्थान, झाशीची राणी त्यांच्या वाड्यामध्ये खेळत असे, ह्या सगळ्या तिथे आठवणी जपलेल्या आहेत. आणि टेंबेस्वामींनी पण चातुर्मास तिथे ते एका ठिकाणीच थांबून आध्यात्मिक बैठक तयार करायचे, ग्रंथ तयार करायचे. असं फार पृथ्वी उत्पत्तीपासून टेंबेस्वामींपर्यंत तिथे खुणा आहेत आणि त्या लोकांना बघायची खूप उत्सुकता होती. हे सगळं चित्रकूट जवळ आहे मध्य प्रदेशमध्ये? मध्य प्रदेश नाही, मग हे उत्तर प्रदेश, कानपूर. कानपूर जवळ आहे. उत्तर प्रदेशची आत्ता राजधानी लखनौ आहे, त्याच्याजवळ कानपूर आहे. आणि मग तिथून आम्ही पुढे नैमिषारण्य, हे पण असंच अभूतपूर्व ठिकाण आहे. त्याचं खूपच वेळ लागेल. आणि मग आल्यानंतर मी विचारलं की हे सगळं आपण आत्ता 10 दिवस जे केलं तर तुम्हाला असं वाटलं का खूप हेक्टिक झालं, दमल्यासारखं झालं, जागरण झालं, मग काही कमी करायचं का? तर त्यांनी सांगितलं की नाही नाही नाही, हे काही कमी नाही करायचं. जे काही झाले ते खूप छान झाले आणि आम्हाला अजूनही आपण एकत्र परत भेटूया. आणि काही आपल्याला त्या ह्याच्यामध्ये चर्चा करता आलेली नाही आहे तर ती करूया. एखादा दिवस वाढवा पण ठिकाण एकही कमी करू नका. पण मग हा अनुभव म्हणजे हा फीडबॅक तुम्हाला आला, पण असं तुम्ही न विसरणारा एखादा प्रसंग की कोणाला काही अनुभूती आली अशी तिथे, असा काही तुम्हाला अनुभव? भरपूर आहेत तसे, महत्वाचे सांगते. एक सांगा. पहिलीच जी आमची, मी सांगितलं नैमिषारण्यात गेलो, 100-101 लोक होतो आणि भागवत कथा, कृष्णाच्या कथा ह्याच्यामध्ये
ज्यांनी ऐकलेलं नसेल आणि तो चुकून तिथे ऐकायला आला तरी तो इतका रममाण होऊन जातो. आणि ज्याची पूर्वतयारी असते, बैठक असते, तो माणूस ट्रान्समध्ये जाऊ शकतो. हा अनुभव मला तिथे आला. म्हणजे इकडे बाजूली सगळं गाणी म्हणतायत, फेर धरतायत, 3-3 फेर धरले 100 माणसं असल्यामुळे. आणि 1-2 स्त्रिया अशा बाजूला शांत बसलेल्या होत्या. ध्यानच त्यांचं लागलं. तर हे एक बघितलं, आनंद पण वाटतो, पण आपल्या हातून काही चूकही नको घडायला अशी पण जबाबदारी असते या सगळ्यामध्ये. म्हणजे असं काही अघटित नको घडायला. आणि असं देवाच्या कृपेने कधीच काही झालेलं नाहीये. सगळीकडे उत्तम. सगळे तुम्हाला फीडबॅक पण अगदी चांगले आलेले आहेत. आणि तुमच्या या अध्यात्म आणि निसर्ग या दोन्हीला जोडणारा तुम्ही दुवा आहात. म्हणजे दोन्ही तुम्ही दाखवतात आणि सगळे लोकांना त्याचा आनंद, दोन्हीचा आनंद, अध्यात्म. आता तामिळनाडूमध्ये, नेपाळमध्ये सुद्धा दोन्ही आहे, निसर्गही आहे आणि पशुपतीनाथाचं स्थान आहे. आणखीन एक तिथे स्थान महत्त्वाचं म्हणजे मुक्तिनाथ. काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्व यात्रा केलात पण मुक्तिनाथ जर केलं नाही तर तुमच्या यात्रा पूर्ण होत नाहीत. असं प्रत्येकाचा वेगवेगळा समज असतो. तसा आहे. 17,000 फुटावरती तिथे जायला लागतं. 2 पावलं सुद्धा आपण नीट टाकू शकत नाही असं ठिकाण आहे. पण सर्व कशा पद्धतीने जायचं, काय काळजी घ्यायचं याचं आम्ही नक्कीच मार्गदर्शन देतो. बहुतेक ठिकाणी आम्ही बरोबर जातो, पण ग्रुप त्या पद्धतीने मोठा असला तर. नाहीतर 5 जण 4 जण. आता कौटुंबिक लोकांना देखील पण नाही, आम्हाला आमच्या घरातल्या लोकांनाच एन्जॉय करायचं आहे, तर तसंही आम्ही सगळ्यांना नियोजन करून देतो. आता वृंदावन, गोकुळ, मथुरा या ठिकाणी आत्ताच 15 जूनला एक 5 जणींचा ग्रुप चालला आहे. पुन्हा आत्ता मी मगाशी पंचतत्वांना तिथे 7-8 जणी चालल्या आहेत. असंही आम्ही नियोजन करून देतो आणि उत्तम पद्धतीने त्यांना अनुभव येतात. आमचं मार्गदर्शन पूर्ण असतं. नर्मदा परिक्रमा हा आपला ह्याच्यामध्ये विषय राहिला. सर्व यात्रा केल्यानंतर सुद्धा नर्मदा परिक्रमा हा खूपच वेगळा, खूप छान अनुभव देणारा यात्रा आहे ही नर्मदा परिक्रमा. खूप वेगवेगळे अनुभव येतात. नर्मदेचं स्वरूप बघता येतं आणि तिथल्या लोकांचं जो काही भाव आहे ना तो फार वेगळा आहे. म्हणजे परिक्रमा आता आम्ही बसनी जातो आणि समजा काही कारणाने वाटेत उतरलो तर त्यांना इतका आनंद होतो की तुमचे पाय आमच्या घराला लागले, आम्ही काय सेवा करू, काय देऊ तुम्हाला. हे त्यांचा जो काही लीनता आहे ना आणि नर्मदा मैयाची कृपा आहे. तिथला कुठलाही माणूस म्हणतो की आमचं दैवत नर्मदाच आणि सुजलाम सुफलाम करणारी नर्मदा. म्हणजे मी त्याचं वर्णनच करू शकत नाही. त्या परिक्रमेमुळे मला काय लाभलं किंवा लोकांना काय लाभतं हे वर्णनातीत आहे अगदी. बरोबर. त्या ठिकाणी सुद्धा आता आम्ही कार करून लोकांना पाठवतो. असे 4-4 जणांचे कायम आमच्याबरोबर 2 मोठ्या बस सगळीकडे असायच्या. आता तुमची हे सगळं सांगितल्यानंतर मला एक असं वाटतं की ह्याच्यातून आपण तुमचे USP म्हणजे तुम्ही काय वेगळं देता असं एक विचारावंसं वाटतंय की USP काय आहे. इतर तर भरपूर ट्रॅव्हल एजन्सीज आहेत, ते सगळीकडे सगळेजण नेतात, तरी पण तुमच्याकडे एका ट्रिपला 75 माणसं असतात. हे तुमचं यशच आहे. म्हणजे आम्ही म्हणजे एक तर आम्ही हे प्रोफेशनल नाही करत. एक कुटुंब आहे अशा पद्धतीनेच आम्ही सगळ्यांना सांगतो की हे आपलं एक कुटुंब आहे. ही मी नियोजन केलेली नाही आहे, ही तुमची सगळ्यांची आहे सहल. तुम्हाला काय ह्याच्यात कमी वाटतंय ते मला डायरेक्ट सांगा. बरोबर. तुमचं योग्य असेल सूचना तर नक्कीच सुधारणा होईल. खाणं पिणं वेळच्या वेळ देणं आणि पचेल असं, म्हणजे आपल्याला सुटेबल होईल असं. आणि खेळीमेळीचं वातावरण असतं. म्हणजे एकदा आमची शुकतालला भागवत सप्ताह करून आम्ही परतत होतो. 75 जण मी म्हटलं तसं गाडीमध्ये रेल्वेमध्ये होती लोक. शुकताल म्हणजे हरिद्वार पासून 30 किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी पहिला भागवत शुकदेवांनी परीक्षिताला सांगितला
बरं. आणि परीक्षिताला जो शाप मिळालेला होता हो ती मोठी घटना आहे. हो. तर ती जी घटना ज्या ठिकाणी घडली हम्म, ते शुकताल, त्या ठिकाणी भागवत आवर्जून केला जातो. तिथून परत येताना 12 तास गाडी लेट झाली ती. अच्छा. आणि ते 12 तास कसे गेले हे लोकांना कळलं नाही. म्हणजे ते म्हणले की आम्हाला इतके जण आपण आहोत आणि सगळ्यांचं एकमेकांशी जाणं बोलणं हे सातत्याने असल्यामुळे कंटाळवाणं काहीच झालं नाही. हा, नाही तर बसून वाट बघत हां. बसण्यापेक्षा गाडीची. तर ते म्हणले आम्हाला काहीच वाटलं नाही. तर हे जे खेळीमेळीचं वातावरण राहावं याच्यासाठी मात्र नक्कीच आम्ही प्रयत्न करतो. बरोबर. की कितीही माणूस आतनं काही वेगळ्या विचाराचा असेल तर तोही अनुभव आलाय मला की आमच्याबरोबर आता त्या जागेचं स्थान महात्म्य आहे, त्या भागवताचं महात्म्य आहे की त्याच्या स्वभावात पूर्ण बदलच झालेला मला आढळतो. हे मात्र अगदी वैशिष्ट्य आहे, हे भागवताचं त्या स्थानांचं वैशिष्ट्य आहे. आता ह्या आत्ता ज्या मी वर्णन केल्या सहलींचं, तर त्याच्यामध्ये आम्हाला योग्य असेल, कालवान असेल त्याप्रमाणे आणि आम्ही स्वतः अवेलेबल असू याप्रमाणे आम्ही तारखा सांगतो, डिक्लेअर करतो आणि त्याप्रमाणे नियोजन असतं. आणि मग त्या तारखांना येतात लोक, पण काही जणांना यायचं असतं पण आम्ही निवडू त्याच तारखा त्यांना सुटेबलच असतात असं नाही. म्हणजे भागवत हा भाग वेगळा आहे, पण इतर जे नुसतं आपल्याला स्थलदर्शन करायचे या ठिकाणांना सुद्धा स्वतंत्रपणे आम्ही त्यांना ज्यांना यायची इच्छा आहे त्यांना सोयीस्कर तारखा, त्यांना सोयीस्कर वेळ फक्त आम्ही सांगतो की आता एखादा म्हणला मला की अगदी उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि मला त्या ठिकाणी जायचे, तर तेवढं आम्ही सांगतो की आता कुरोपूर पिठापूर हा भाग तिथे कमी उन्हाळा आणि जास्त उन्हाळा असे दोनच ऋतू आहेत. त्यामुळे आम्ही तिथे सांगतो की ह्या उन्हाळ्यात नका जाऊ, म्हणजे तिथे आपल्याला सोसवेल ह्या कालखंडात जा. मग त्यांना तो वेळ आहे, मग तो जिथे चांगला सुटेबल हवामान आहे ती ठिकाणं सुचवतो आणि त्याप्रमाणे त्यांचं रेल्वे विमान सगळं बुकिंग करून तिथली हॉटेल बुकिंग करून म्हणजे त्यांना असलेला वेळ हा आम्ही त्यांना सदुपयोगी चांगला पद्धतीने लागेल अशा पद्धतीनेच त्यांना सगळं मॅनेज करून देतो. गाडी चांगली असते, तिथले आमचे सहाय्यक जे आहेत आमच्या अनेक वर्षांचे संबंध असल्यामुळे त्या प्रदेशातले म्हणजे मध्य प्रदेश असू दे किंवा तमिळनाडू असू दे, कर्नाटक असू दे, उत्तर प्रदेश असू दे, नेपाळ सुद्धा, त्या ठिकाणी आमचे इतके वर्षांचे संबंध असल्यामुळे एक कुटुंबच आमचं वेगळं तयार झालेलं आहे वेगळ्या विषयाचं असं. आणि ते सगळं आम्हाला सहाय्य करतात आणि आम्हाला काय पद्धतीने त्यांना द्यायचं आहे हे त्यांना परिपूर्ण माहिती आहे. त्यांची कुठेही गैरसोय होणार नाही हे पहिलं आहे. आणि सगळी विशेष स्थानं सगळी दाखवली गेली पाहिजेत हे आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्या पद्धतीनेच आम्ही त्यांना सगळं मार्गदर्शन देतो. जाण्यापूर्वी आम्ही पूर्ण माहिती देतो की आता तुम्ही तिथे जाताय पण तिथे गेल्यानंतर तुम्ही काय बघायचे हे पहिलं त्यांना माहिती पाहिजे. तर नुसतंच तिथे गेलेत आणि हे आले चल आता कौसानीला जायचे तर काय बघायचे, तिथे शाली विकत घ्यायच्या आहेत, स्वेटर्स विकत घ्यायचं आहे का, तिथलं निसर्गातलं काय बघायचं आहे आणि ते कुठल्या पॉईंटनी तुम्हाला बघायला मिळणार आहे हे सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो. की ह्या ज्या हिमालयाच्या रांगा आहेत विस्तीर्ण त्या कुठून दिसणार आहेत त्या ठिकाणीच आम्ही बुकिंग करतो. त्या कुठल्या वेळी जायचं हेही मार्गदर्शन करतो आणि त्या पद्धतीने सगळं घडतं. आणि त्यामुळे आमच्या मार्गदर्शनाने जे जातात त्यांनाही आम्ही बरोबर असल्याचं फिलिंग येतं. कारण एकटे गेलेत म्हणजे आम्ही एकटं सोडले जसे जाल आणि या असं नाही, तर ते पूर्ण आम्ही व्यवस्थित त्यांना सांगतो आणि त्याप्रमाणे सगळे करतात आणि यशस्वीपणे आम्हाला सांगतात की तुम्ही नसलात तरी आम्हाला पूर्ण समाधान झालेलं आहे. ह्या सगळ्या ठिकाणांचा आम्हाला आनंद घेता आलाय आणि बाकी तर व्यवस्था चोखच असते. म्हणजे ड्रायव्हरही आमचाच एक असल्यासारखंच त्यांच्या बरोबर वागणूक असते, आपलेपणाने वागतो. कौटुंबिक एक वेगळं महत्त्व आहे, त्या पद्धतीनेच ते होतं. आता पुढच्या ट्रिप्स म्हणजे तुमच्या आत्ता
नजीक लगेच येणारे ट्रिप आता कुठले आहेत? आणि मी मगाशी सांगितलं तसं कुमाऊ कैलास भाग, कुमाऊ कुमाऊ कैलास भाग. अयोध्येला तर कायम लोक दर महिन्याला तुमची अयोध्या ट्रिप आहे ना? हो. तुम्ही डिक्लेअर केली आहे. डिक्लेअर म्हणजे असं असतीच. जवळजवळ असतेच. तर आत्तापर्यंत जे हे सगळं वर्णन तुम्ही ऐकलं असेल, निसर्ग आणि अध्यात्म हे कसे एका हातात हात घालून जातात आणि तिथे जाऊन तुम्हाला दोन्हीचा खूप छान अनुभव घेता येतो. तर आदित्री टूर्सच्या ह्या टूर्ससाठी तुम्ही विचारणा करू शकता, चौकशी करू शकता, तुम्ही बुक पण करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर आणि ॲड्रेस त्यांचा देणारच आहेत. तर धन्यवाद छायाताई, तुम्ही इथं आलात आणि तुमचं हे अध्यात्माचं जे काही सांगितलं हे बऱ्याच लोकांना माहिती नसेल. म्हणजे मुक्तीनाथ म्हणा किंवा बऱ्याच गोष्टी अशा सांगितल्यात की त्या खरोखर लोकांनी पाहिल्या नसतील. पंचतत्वाचं ते पण शोधून काढणं. तर अशा वेगळ्या टूरला भेट द्यायची असेल, आपण अशा तर टूर भरपूर करतो, पण थोडंसं एक वेगळा अध्यात्माचं हे घेऊन जर टूर केली तर तो खूप जास्त आनंद देणारी ठरेल असं मला वाटते. तर धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद.